आली की मला माझ्या मानलेल्या आईवडिलांची आठवण येते. माझे वडील एक्सपायर झाले, मानलेले वडील, पण आई आहेच. पण माझे मानलेले वडील स्वतःच्या मुलीला आणि मुलाला कधी दिवाळीला कपडे घे म्हणून पैसे देत नव्हते, पण 1000-2000 मला गपचूप द्यायचे की तुम्हाला साडी घे म्हणून. आणि यावर्षी माहिती आहे का की माझ्या आईनं, मानलेल्या आईनं बरं का, दिवाळी सणासाठी मला 2000 दिले. माझं हृदय भरून आलं. आईला म्हटलं, कशाला देत आहे पैसे, मला नको आहेत पैसे. त्यावेळेला त्या माझ्या आईने शब्द सोडले, अगं तुझे वडील तुला वर्षाला पैसे देत होते ना दिवाळी आली म्हणून, आणि तेच मी कार्य पुढं चालू ठेवलेलं आहे. घे पैसे आणि तुला एक चांगलीतली साडी घे. खरं सांगू का, नातं मानलेलं असू देत नाही तर सक्क, नातं टिकवण्याला खरं महत्त्व आहे. नात्याच्या भावना टिकवण्याला महत्त्व आहेत. असं नाही की बाबा आपले सख्खे नातेच आपल्यासाठी झगडतात, झटतात. तर काही वेळा मानलेले नातेसुद्धा सख्या नातेपेक्षा जास्त आपल्यासाठी काही करून दाखवतात. आणि आज ना माझ्या त्या वडिलाची खूप आठवण येते. कारण त्या वडिलांना आशा असायची दिवाळीचा सण आला की मी माझ्या घरी नेऊन त्यांना आंघोळ वगैरे घालन, त्यांना ओवाळन, आशेवर बसायचे. आणि त्यांचा मुलगा जरी घरी नाही घेऊन आला ना, तरी असंच माझं म्हणजे ॲक्सिडेंट झाला होता. आणि ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्यांच्या पायाचं ऑपरेशन झालेलं होतं, त्यांना चालता येत नव्हतं, काठीवर चालायचे. मग कदाचित आता त्यांच्या घरापासून माझं घर लांब होतं, म्हणून त्यांच्या मुलांना आणण्यासाठी कटाळा केला असेल. त्यावेळेला माहिती आहे, माझे वडील स्वतः म्हणले मी स्वतः रिक्षा करून जातो. पण त्या माझ्यासाठी खूप काही करतात. मला त्यांना बघायला जायचंयच, त्यांना खूप लागलेलं आहे. ही प्रेम होतं माझ्या वडिलांचं. आणि आज दिवाळीचा सण म्हणजे मला असा आनंदमय वाटतच नाही. कारण माझे जन्मदेते वडील पण एक्सपायर झालेले आहेत आणि माझे मानलेले वडील पण. म्हणजे कुठंतरी देवाला ना माझं सुख नाही बघवलेलं. आणि खरं सांगू का दादांनो, तुम्ही दारू गांजा ह्याच्यात पैसे घालवण्यापेक्षा तुमचे आईवडील जिवंत आहेत ना, तर एखादी साडी, एखादा ड्रेस आपल्या आईवडिलांना घ्या. कारण त्यांची किंमत गेल्यावर कळते, जिवंत आहे तोवर आपण रागराग करतोय. बघा तुमची दिवाळी किती आनंदात साजरी होईल. त्यांना किती आनंद वाटेल की अरे माझ्या पोरानं मला कपडे आणले. तुम्ही तुमच्या बायकोला, लेकराला तर दिवाळी साजरी करण्यासाठी घेता येच की, पण कधीतरी आपल्या आईला घ्या. आईनं तुमच्यासाठी जी कष्ट केलंय ना, त्याची सगळं पारणं फिटून जाईल आईचं. बघा तुमची आई